नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. कोवाड मर्चंट पतसंस्थेनं चंदगड तालुक्यातील सभासदांचा विश्वास यशस्वीरित्या संपादन केलाय. सभासदांच्या या विश्वासावरच पतसंस्थेची जिल्ह्यात पताका फडफडेल असा विश्वास सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक डॉक्टर महेश कदम यांनी व्यक्त केला. कोवाड येथील कोवाड मर्चंट पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रारंभी संस्थेचे चेअरमन दयानंद मोटुरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सांगत भविष्यात सभासदांना योग्य सेवा देणार असल्याचं सांगितलं. डॉक्टर कदम पुढे म्हणाले, जेव्हा सभासद सहकारावर विश्वास दाखवतो त्यावेळी सहकाराची भरभराट व्हायला लागते. कोवाड मर्चंट पतसंस्थेवर सभासदांचा विश्वास दिवसेंदिवस असाच वाढत चालल्यामुळे ही संस्था मोठ्या दिमाखात पुढे चालली आहे. मी 1997 साली सहाय्यक निबंधक म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी कोवाड भागात सहकार क्षेत्र जोमाने वाढत असताना स्पर्धेच्या युगात अनेक संस्था विविध अडचणींमुळे बंद पडल्या. मात्र अशा कठीण काळात कोवाड मर्चंट पतसंस्था डगमगली नाही. संस्थेचे आजी माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, आजी माजी संचालक संस्थेतील कष्टाळू कर्मचाऱ्यांच्या आणि सभासदांच्या विश्वासावर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करील असंही त्यांनी सांगितलं. डॉक्टर आनंद मेनसे म्हणाले, पूर्वीच्या काळात कोवाड भागात सत्यशोधक चळवळ रुजलेली होती. मात्र आता तो काळ बदललाय. आता गावागावात यात्रा सुरू आहेत. कर्जबाजारी होऊन यात्रा करण्यापेक्षा परमेश्वराची मनापासून भक्ती करा असा संदेश त्यांनी दिला. सहाय्यक निबंधक सुजय एझरे, एम.जे. पाटील, महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चेअरमन दयानंद मोटूर व व्हाईस चेअरमन उत्तम मुळीक यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शाखाधिकारी पुंडलिक पाटील यांचा डॉक्टर महेश कदम यांच्या हस्ते सेवानिवृत्तीबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. स्वागत बी.के. पाटील यांनी केलं. यावेळी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, अशोकराव देसाई, उपसरपंच रामचंद्र भण्याळकर, विरूपाक्ष गणाचारी, सुरेश घाटगे, एस.एस. सूर्यवंशी, सुदाम पाटील, बाजार समितीचे अध्यक्ष भाऊकू गुरव, महादेव कांबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीधर भोगण यांनी केलं.